तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। दानवेजी, नागपूरमध्ये आपण ही पाहतोय अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। दोन गट आमने सामने आलेले आहेत, पोलिसांवर देखील दगडफेक झाल्याचं कळतंय। काय नेमकी आपली माहिती आहे, काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं भारतीय जनता पार्टी, बजरंग दल यांचा जो उद्देश होता दंगली व्हाव्यात त्याच्यात ते सफल झालेले आहे। कारण याला जबाबदार सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे बजरंग दल वगैरे ज्या काही संघटना आहे ना, याला जबाबदार ते कारण त्यांनी ज्या पद्धतीनं तणाव सुरू केला, मला वाटतं त्याच्यात ते यशस्वी झालेले आहे। मात्र दानवेजी, आपण पाहतो यामध्ये कुठेतरी सर्वसामान्य माणूस देखील भरडला जातो, त्यामुळे शांततेचं आवाहन देखील केलं जात आहे। शांततेचं आव्हान तर शांत राहिलंच पाहिजे, परंतु ज्या पद्धतीनं सरकार, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद ह्या संघटना ज्या पद्धतीनं तणावाचं वातावरण निर्माण करू पाहतात, ते जर मला असं वाटतं ते स्वतःहून एक बाजू अशा पद्धतीनं करत असतील तर सामाजिक तणाव तर निर्माण होणार असं मला तरी वाटतं। दानवेजी, मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड झालेली आहे, जाळपोळ झाली, दगडफेक झालेली आहे, पोलीस देखील जखमी झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आपण पाहतोय औरंगजेबाच्या मुद्द्यावरनं राज्याचं राजकारण ढवळून निघालंय आणि त्यामधून आता कुठेतरी अशी घटना घडतीये। आता हा औरंगजेबाचा मुद्दा कोणी उपस्थित केला, कोण जबाबदार याला? सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे ना, त्यांना दंगली पाहिजेत आता महाराष्ट्रात असं दिसतंय। निश्चितच अंबादास दानवेजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।